कोल्हापुरात गणेश उत्सवाची धामधूम सुरू आहे। याचबरोबर विविध ठिकाणी अनेक राजकीय कार्यकर्त्यांचे नेत्यांचे बोर्ड लागणारे आपल्याला पाहायला मिळतात। सध्या जिल्ह्याचं राजकारण पण गाजते। आता आपण आहोत कोल्हापुरातील राजारामपुरी पहिल्या गल्ली या ठिकाणी जर पाहिलं तर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांकडून एक बॅनर लावण्यात आले। त्या बॅनरची चर्चा सध्या रंगली आहे। हे माझ्या पाठीमागे जर तुम्ही बॅनर बघित असाल तर हे बॅनर आहे धनंजय माडिक युवा शक्तीचे शहराध्यक्ष आणि हसन मुश्रीफ साहेबांचे खंदे समर्थक रहीम संधी व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लावण्यात आलेल्या बॅनरवर किती बी समोर येऊन दे त्याला एकटा बस असा आशयाचा म्हणजे उल्लेख करण्यात आलेला आहे। त्यामुळे राजारामपुरीमध्ये हसन मुश्रीफ साहेबांची एंट्री झाल्याच इथे पाहायला मिळते। तर मग हे जे बॅनर ज्यांनी लावले रहीम संधी हे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकं हे बॅनर लावण्याचा उद्देश काय आणि मुश्रीफ साहेबांबद्दल ते काय सांगतात ते पण जाऊयात। आपल्यासोबत रहीम संधी आहेत, काय सांगाल इथे पाठीमागे बॅनर दिसते, बॅनरवर लावलंय की किती बी समोर येऊन त्याला एकटा बस नेमकं काय किती बी समोर येऊन त्याला एकटा बस हे उदाहरण म्हणजे माननीय पालकमंत्री व नामदार हसन मुश्रीफ साहेबांनी आजपर्यंत कोणत्याही कार्यकर्त्याला एकटं सोडलं नाही। त्यामुळे त्यांनी आजपर्यंत कागल तालुका असू दे किंवा कोल्हापूर जिल्हा असू दे त्यांनी सर्वांना कार्यकर्ता म्हणून ताकदीनं साथ देत आलेले आहेत। त्यामुळं आज आम्ही असं ठरवलेलं आहे की मुश्रीफ साहेब माना किती आले समोर तर ते एकटे पास आहेत। कारण की कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये ज्यावेळी सुरुवातीला ज्यावेळी राष्ट्रवादी स्थापन झाली तर त्यावेळी पहिले जे 4 नेते गेले त्यामध्ये सदाशिव मंडळानंतर जे कारभारी होते ते म्हणजे हसन मुश्रीफ होते। त्यांनी जर कागल तालुक्यामध्ये जर ताकद वाढवली नसती तर राष्ट्रवादीची नामोनिशाण संपली असती। ते आज त्यांनी त्या ठिकाणी कागल तालुक्यामध्ये हसन मुश्रीफ साहेबांनी एक खासदार 2 आमदार आज त्यांनी जिल्ह्यामध्ये मागच्या 2009 पासून निवडून आणले आणि आज अखेर त्यांनी त्या ताकदीवर त्या तालुक्यामध्ये आपल्या राष्ट्रवादीची अजित पवार गटाची ताकद पूर्णपणे पकड धरून ठेवलेली आहे। कारण की सकाळी 5 वाजता उठून जो नेता सर्वसामान्याला भेटतोय अशा नेत्याला कोणाच्याही गरजेची नाही, कारण की जनतेची ताकद त्यांच्या पाठीशी आहे। त्यामुळे कोणीही समोर आले तर ते ना एकटं ते स्वतः पास आहेत, कारण की जनता जेवढी त्यांच्या पाठीमागे आहे। त्यामुळे त्या जनतेच्या जीवावरच ते ही निवडणूक लढवणार आहेत आणि ही निवडणूक तिथल्या कागल तालुक्याच्या पूर्ण जनतेनं जरी हातात घेतली असली तरी ते हसन मुश्रीफ साहेबांबरोबर ताकदीनं आले आहेत। परंतु कोल्हापूर जिल्ह्याच्या आसपास मध्ये त्यांनी जे काम केलेलं आहे, कार्य केलेलं आहे, त्या कार्याच्या ताकदीवर हसन मुश्रीफ साहेबांना काही पावलांचे मत देऊन त्यांना यावेळी ताकदीनं अशा लीडने निवडून आणणार आहेत की नेत्यांना भविष्य असं लीड त्यांना पडलं नाही, समोरच्यानं पुन्हा या राजकारणाच्या नादाला मुश्रीफ साहेबांच्या लागावं नाही अशा पद्धतीचं लीड कागल तालुका त्यांना देणार आहे। खरं तर म्हणजे विरोधकांनी एक विचार करायला पाहिजे होता की बाबा ही निवडणूक साहेबांसाठी त्यांनी बिनविरोध जर केली असती तर त्यांचं भविष्याचं राजकारण त्यांचं प्रगतीशील झालं असतं। खरं तर म्हणजे आज ते ज्या पक्षामध्ये होते त्या पक्षाला लावून ते फिरून गेले दुसरीकडे। मग दरवेळी ते असं करतात तर त्याच्यापेक्षा त्यांचं जर राजकीय भविष्य जर त्याला पाहिजे असतं तर त्यांनी मुश्रीफ साहेबांना ही जी इलेक्शन बिनविरोध करून पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव गाजवलं असतं की पहिला जे आदरणीय दादांची जी आघाडी आहे, वडील साहेबांची जी आघाडी आहे, एकनाथ शिंदे साहेबांची जी आघाडी आहे त्या आघाडीचा पहिला आमदार हा बिनविरोध झाला असता पूर्ण महाराष्ट्रामधलं। अशी ताकद मुश्रीफ साहेबांची होती आणि एवढ्या ताकदीने मुश्रीफ साहेब निवडून येणार आहेत की त्यांना आकडे पण बसता येणार नाही लीडचे। एवढं लीड कागल तालुका पुन्हा बेकार घेऊन देणार आहे आणि हे 100% आज गणेश उत्सवाच्या निमित्ताने मी सांगत आहे हे गणेशाची कृपा मुश्रीफ साहेबांवर आहे, लोकांची कृपा आहे, गोरगरिबांचा तो डॉक्टर आहे। सर्वसामान्याला न्याय देण्याचं काम मुश्रीफ साहेबांनी केलेलं आहे। त्यामुळे यावेळी सर्वजण एकत्र येऊन मुश्रीफ साहेबांना पक्षाने निवडून देणार आहे। तर कुठेतरी बघायला झालं तर कागलचं राजकारण आता कोल्हापुरात आलेलं आहे आणि या कोल्हापूरमध्ये बॅनरबाजी करून पालकमंत्री मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनी राजा समर्जितसिंह धाडगे यांना इशारा दिलेला आहे। मुश्रीफ साहेबांच्या पाठीमागे जनता आहे ते मोठ्या ताकदीने निवडून येईल असं त्यांचं मत आहे। कॅमेरामॅन नेहा कांबळे सह मी रविराज, तारा न्यूज, कोल्हापूर।